मंत्रिपदाबाबत जाणून घेऊया। मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांची धाकधूक सध्या वाढलेली दिसतेय। मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री या तिघांसोबत इतर मंत्री शपथ घेतील यावरती प्रश्नचिन्ह असून उपस्थित आहे। कुठल्याही आमदारांना अद्याप फोन आले नसल्यानं इतर मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता कमीच असल्याचं वर्तवलं जात आहे। तर रात्री उशिरापर्यंत मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले आमदार हे तिन्ही पक्षांच्या गट नेत्यांच्या बंगल्यावरती ठाण मांडून होते। मंत्रिपदासाठी इच्छुक आमदार आपल्या परिवारासह आता मुंबईत दाखल झाल्याचं दिसतंय। एकंदरीतच महायुतीचा शपथविधी आज होणार आहे आणि या तिन्ही पक्षांचे मंत्री हे आपल्या मंत्रिपदासाठी लॉबिंग करताना दिसतायत आणि म्हणूनच धाकधूक वाढली आहे। तर देवेंद्र फडणवीस आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। मुंबईतील आझाद मैदानावरती हा शपथविधी संध्याकाळी 5:30 वाजता होणार आहे। या सोहळ्याला अनेक जणांना आमंत्रण देण्यात आलंय। पंतप्रधान मोदींसह भाजपचे ज्येष्ठ नेते, त्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल सुद्धा उपस्थित राहणार आहे। शपथविधीसाठी जय्यत तयारी सुद्धा करण्यात आली आहे। तर थेट जाऊयात आपण आझाद मैदानात आणि त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर हे उपस्थित आहेत। त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात कशी सुरू आहे तयारी। ऐतिहासिक विजयानंतर महायुतीचा शपथविधी सोहळा आज आझाद मैदानावरती पार पडतोय। आझाद मैदानावरती संध्याकाळी हा शपथविधी सोहळा होणार असला तरी त्याची लगबग, त्याचा माहोल आझाद मैदानाच्या परिसरात आपण सकाळपासूनच पाहू शकतोय। आझाद मैदानाच्या परिसरातील सर्व रस्त्यांवरती महायुतीच्या घटक पक्षांचे झेंडे अशा पद्धतीने लावण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी या संपूर्ण परिसरात होर्डिंग्स, फ्लेक्स आणि बॅनर लावण्यात आलेले आहेत। यावरती प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आलेलं आहे। देशभरातून नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी या शपथविधी सोहळ्यासाठी येणार आहेत। त्याची जय्यत तयारी आझाद मैदानावरती आहे। आझाद मैदानावरील हा जो संध्याकाळचा सोहळा आहे तो किती भव्य दिव्य असेल आणि नागरिकांचा, नेत्यांचा कसा प्रतिसाद असेल याची झलक आज सकाळपासूनच या ठिकाणी पाहायला मिळते। कॅमेरामन सुमित भोसलेसह नितीन पाटणकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।